नमस्कार मंडळी, चला तर आज पाहूया मकर संक्रांत विशेष भोगीची भाजी. भोगीची भाजी ही वेगवेगळ्या भाज्या घेऊन आपण ही भोगीची भाजी करतो. चला तर आता ही कशी रेसिपी केलेली आहे ती पाहायला घेऊया. एक नंबर अशी भोगीची भाजी होते. चला. नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल आपले मनापासून स्वागत आहे. हे बघा, मकर संक्रांतीनिमित्त भोगीच्या दिवशी भोगीची जी भाजी केली जाते ती मी भोगीसाठी हे बघा कोणत्या कोणत्या भाज्या घेतल्यात. आपल्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही भाज्या घेतल्यात तरी चालेल, किंवा थोडे थोडे बाजारात अशा भाज्या तुम्ही थोडं घेतलात तरी चालेल. त्यासाठी आता मी हे काय घेतलेलं आहे बघा, ही वालपापडी घेतलेली आहे, घेवडा घेतलेला आहे, वालपापडीचे दाणे घेतलेले आहेत, म्हणजे असे पावटे असतात ना त्याचे दाणे घेतलेले आहे. आपल्याला हे तुरीचे दाणे असतात हिरवे ते घेतलेले, गाजर घेतलेले आहे, हरभऱ्याचे दाणे घेतलेले आहे, हे घेवड्याचे दाणे घेतलेले आहे बघा, ह्या घेवडा आणि ह्याचे हे दाणे घेतलेले आहे, हिरवा मटर घेतलेला आहे आणि मी राजमा पण घेतलेला आहे. छान लागतो ह्याच्यामध्ये. तुम्हाला वांगी घालायची असेल तर वांगी घाला, बटाटी घालायची असेल तर बटाटी घाला, बोरं घेतलेले म्हणजे पेरू वगैरे काही आवश्यकतेनुसार जे कोणी काही भाज्या घालतात ना ते घालून ही अशी भोगीची मिक्स भाजी केली जाते. की ह्याच्यातलं तुम्ही 4-5 भाज्या जरी घालून केल्यात ना तरी चालून जातं. तर चला आता आपण भाजी करायला घ्यायच्या आधी तुम्हाला मी वाटण दाखवते. वाटणची रेसिपी करत बसली नाही मग व्हिडिओ मोठा होऊन जातो. त्यासाठी मी 2 कांदे आहे ना मस्त असे भाजून घेतले, सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे, तीळ भाजून घेतलेलं आहे. ह्या भाजीमध्ये ना भोगीच्या तुम्ही तिळाचं वाटण अवश्य घ्याला. लसूण घेतलेली आहे, 5-6 पाकळ्या लसूण घेतलेल्या, आल्याचा छोटा तुकडा घेतलेला आहे, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेली. हे तर मी वाटण करून ही आपल्याला भोगीची भाजी करायला घ्यायची. तर आता हे तर वाटण करूया आणि मग भोगीची भाजी हे सगळं वांगी बटाटी कापून स्वच्छ धुवून मग आपण भाजी करायला घेऊया. चला तर आता हे वाटण करून घेते आणि मी भाजी करायला घेते. एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आणि स्वच्छ अशा ह्या भाज्या धुवून घेतल्या. भाज्या धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्या थोड्याशा तेलामध्ये या कढईमध्ये आपल्याला ह्या थोडा वेळ परतून घ्यायचे आणि झाकण मारून जरा वेळ आपल्याला वाफेवरती अगदी थोडंसं शिजवून घ्यायचे. नंतर की काय माहिती आहे, वाटपामध्ये ह्या पटकन व्यवस्थित अशा शिजल्या जातात. त्याच्यामुळे ह्यामध्ये आपण आता थोडा वेळ तेलावरती परतून आपण झाकण मारून आपण आता ती भाजी मस्त अशी शिजवून घ्यायची. आता ही भाजी व्यवस्थित अशी परतून घेते. तुम्हाला यामध्ये शेंगा किंवा अजून इतर भाज्या पेरू वगैरे सर्व काही वेगवेगळ्या भाज्या घालतात किंवा ऊस आणि पालेभाज्या पण असतात ना, 5 प्रकारच्या पालेभाज्या पण घालतात. आता हे मी झाकण मारून थोडा वाफेवरती असं छान असं परतवून घेते. मस्त अशी थोडीशी परतवून झाली का तुम्हाला जर नाही वाटली व्यवस्थित आहे तर तुम्ही अजून झाकण मारून अजून पण थोडा वेळ परतून घेऊ शकता. कारण जेणेकरून अशी आपण भाजी शिजवली ना तर नंतर आपली भाजी छान पटकन शिजली जाते. तर हे बघा वांगं बिंगं व्यवस्थित असं झालेलं आहे. आता आपण ही काढून घेऊया. काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला मग नंतर पुढची प्रक्रिया करायला घेऊया. वाटण तर मी तुम्हाला दाखवलेलंच आहे. मी वाटणाच्यामध्ये तीळ घालते. आपण ज्या दिवशी भोगीची भाजी करतो त्यावेळेला तीळ घालायचे. आता मी एका पॅनमध्ये पुन्हा थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि 1 चमचा जिरं घालून छान तडतडल्याच्यानंतर 2 बारीक कांदे आणि थोडीशी कढीपत्ता त्यातच बारीक करून घेतलेली आहे. आता ह्या कांदा वगैरे छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा नरम होण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये जरासं मीठ घालून घ्यायचं आहे. नंतर बाकीचं आपण अर्ध्या भाज्या झाल्याच्या नंतर मीठ घालून घ्यायचं. आता यामध्ये बघा मी थोडंसं असं मीठ घालून घेते आणि मस्त असं परतवून घेते. आणि आपल्याला ह्यामध्ये पुन्हा टोमॅटो घालून आपल्याला छान असं परतवून घ्यायचे. मीठ घातल्यामुळे काय माहिती आहे, टोमॅटो कांदा लवकर असा नरम होऊन जातो. आपल्याला एकदम असं लाल करायचं नाही आहे, फक्त आपल्याला नरम करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला छान असं नरम होऊ द्यायचं आहे. थोडंसं नरम झाल्याच्यानंतर जरासं फोडणीला तुम्ही ना कोथिंबीर घालू शकता. जरा छान अशी चव येते अशा प्रकारे जर तुम्ही आधी कोथिंबीर घातली तर. आणि अशी छान व्यवस्थित असं परतून घेऊया. हे बघा छान असं आपण कांदा टोमॅटो वगैरे परतून घेतल्याच्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण ह्यामध्ये घालून घ्यायचं. आणि भोगीच्या दिवशी तुम्ही जे वाटण करता त्यामध्ये तीळ आवर्जून घाला. आता कांदा खोबऱ्याचं माझ्याकडे वाटण केलेलं असतं, पण भोगीच्या दिवशी आपल्याला तिळाचा वापर करायचा आहे त्यामुळे मी हे अशा प्रकारे वाटण करून तुम्हाला दाखवलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये मसाला वापरायचा आहे, जसं की लाल तिखट मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला, हिंग, हळद. आपल्या आवडीनुसार तुम्ही मसाले ह्यामध्ये कमी अधिक करू शकता. आणि ह्यामध्ये जर कांदा लसूण मसाला जर तुम्ही वापरत असाल तो आवर्जून वापरा, त्याने पण अशी भोगीची भाजी छान अशी होते. आता आपण व्यवस्थित असं परतून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालून घ्यायचं. म्हणजे गरम केलेलं जे पाणी असतं पियायला आपण करतो तेच पाणी ह्यामध्ये घालून घ्यायचं. आणि आपल्याला नंतर ही जी वाटण आहे ही ग्रेव्ही आहे आपल्याला छान अशी परतून चांगली शिजवून घ्यायची. ग्रेव्ही छान शिजल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये ज्या भाज्या आपण छान व्यवस्थित परतवून घेतल्या त्या ह्यामध्ये घालून परतवून घ्यायच्या. आधी भाज्या अशा छान परतवून घेतल्याच्या नंतरच आपल्या भाज्या ह्या
मस्तपैकी या वाटणामध्ये शिजून जातात. आता आपल्याला वाफेवरती शिजवायचं नाही, आपल्याला ह्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालूनच ही भाजी झाकण मारून मग वाफेवर आपल्याला ही शिजवून घ्यायचे. आणि आता मी आधी असं कांदा हे करताना आपल्याला थोडंसं आपल्याला मीठ घातलेलं, त्यानंतर आपल्याला पुन्हा यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी मला जेवढं ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार किंवा सुकं थपथपीत करायचं आहे त्यानुसार यामध्ये मी पाणी घालून घेतलं. तुम्हाला जर जास्त थपथपीत करायचं असेल तर तुम्ही जास्त पाणी घातलात तरी चालेल. आता आपण बघा ही भाजी छान अशी परतवून घेतली. परतवून घेतल्याच्या नंतर आपल्याला ह्यामध्ये जे मी थोडंसं मीठ घातलेलं आधी, आता हे मी मीठ घालून घेते. मीठ घालून घेतल्याच्या नंतर ह्यामध्ये मी थोडी अशी कसुरी मेथी घालून घेते. बघा ह्या भाज्यांमध्ये आहे ना 5 प्रकारच्या हिरव्या भाज्यासुद्धा वापरल्या जातात. त्याप्रकारे पण छान होते, पण भाजी माझ्याकडे भरपूर होऊन जाईल म्हणून मी हिरव्या पालेभाज्या यामध्ये घातलेल्या नाही. त्यामुळे तुम्ही आवर्जून जर तुम्ही अशा प्रकारे जर दाण्याची भाजी केली तर ते कसुरी मेथीचा तुम्ही नक्की वापर करा. भाजीला अशी छान चव येते आणि एक प्रकारची कसुरी मेथी पण पालेभाजी झाल्यासारखीच असते. आता झाकण मारून ही भाजी छान शिजवून घ्यायची. मध्ये मध्ये झाकण उतरून बघायचं. आणि हे बघा आता मस्तपैकी आपली भाजी शिजलेली आहे. थोडंसं पाणी ह्यामधलं आटलेलं आहे. आता आपल्याला ह्यावरती झाकण न ठेवता शिजवलं तरी चालेल किंवा झाकण ठेवून तुम्ही शिजवलात तरी चालेल. थोडीफार ही भाजी बघा मस्त अशी शिजली गेलेली आहे. आपल्याला बटाटी दाणे वगैरे छान शिजले गेलेली आहे आणि एक नंबर असा या भाजीचा सुगंध येतो आहे. एक नंबर अशी ही भाजी झालेली आहे. आता हे मी दाणे वगैरे शिजले ते काय बघितले. त्याच्यानंतर आपल्याला झाकण न ठेवता आता ही भाजी थोडा वेळ अशी शिजवून घ्यायची. जे असलेलं जे पाणी आहे ना ते हे बघा असं थोडंफार जे पाणी होतं ते थोडं आटलं गेलं. आणि आपल्याला जर थपथपीत हवी तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता. आता ही व्यवस्थित अशी भाजी तयार झालेली आहे मंडळी आणि एक नंबर अशी भाजी होते. आता मी गॅस बंद करून यामध्ये कोथिंबीर घालून घेते. एक नंबर मंडळी ही अशी भोगीची भाजी तयार झालेली आहे. आपण पण नक्की अशा प्रकारे भोगीची भाजी करा. एक नंबर अशी भाजी होते. हे बघा मंडळी छान असं मकर संक्रांती विशेष मी आपणास भोगीच्या दिवशी भोगीची भाजी करून दाखवलेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.